सुरू करतो सर. 6 वाजले, चालू करा सर आता. हो हो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शिष्यवृत्तीच्या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण आज गणित विषयाचा पुढचा भाग शिकणार आहोत आणि त्यामध्ये 1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न हा टॉपिक आज आपण घेणार आहोत. तसं पाहिलं तर आपण इयत्ता पहिली नवीन बालवाडीपासूनच संख्याज्ञान किंवा गणित म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा आठवतं ते 1 ते 100 संख्या. त्यामुळे जर आपण बारकाईने पाहिलं तर इतक्या लहानपणी जेव्हा आपण त्या संख्या शिकतो तेव्हा तितक्या बारकाईने आपण त्याकडे लक्ष देत नाही. आपल्याला फक्त संख्याज्ञान झालं म्हणजे 1, 2, 3 असं मोजता आलं किंवा सांगता आलं, आपण संख्याज्ञान झालं असं गृहीत धरतो. मात्र जर बारकाईने त्या संख्या पाहिल्या तर गणितातल्या सर्व संख्यामध्ये 10च अंक आहेत आणि ते अंक आहेत 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. एवढ्या 10च अंकांपासून सर्व संख्या बनलेल्या आहेत. आता 100 पर्यंत संख्यांचा जर आपण आढावा घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की त्यामध्ये काही 1 अंकी संख्या आहेत, काही 2 अंकी आहेत आणि काही 3 अंकी आहेत. 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी अशा संख्या त्यामध्ये आहेत. मात्र अंक जर पाहिले तर हेच 10 अंक सर्वत्र आहेत. 100 पर्यंत, 1000 पर्यंत, लाखापर्यंत, कोटीपर्यंत, अब्जापर्यंत. मात्र या अंकांचं किंवा या 100 पर्यंतच्या त्या चौकटीचं किंवा 100 पर्यंतच्या त्या संख्यांचं त्यावर आधारित आपल्याला कोणकोणते प्रश्न येऊ शकतात किंवा त्यावरती आपल्याला काय काय प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, यासाठी आपण स्वतःच्या पद्धतीने स्वतःच्या मनाने सुद्धा या संख्यांवर किंवा या 1 ते 100च्या चौकटीवर आधारित स्वतःच्या मनाने सहजपणे 70 ते 80 प्रश्न, नवे काही जण 100 प्रश्न सुद्धा तयार करू शकतात अगदी सहज. त्यामध्ये संख्यांची बेरीज असेल, कोणता अंक किती वेळा येतो हे असेल, ज्या काही गोष्टी असतील त्या आपण त्यावरती आधारित वेगवेगळे प्रश्न तयार करू शकतो. आणि त्याचा निश्चितच आपण जर स्वतः प्रश्न तयार केले तर आपल्याला त्याचं उत्तर निश्चित माहीत असतं किंवा आपण त्याचं उत्तर काढलेलं असतं. आपण स्वतः जर प्रश्न बनवले किंवा कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात त्याचा आढावा घेतला तर निश्चितपणे हा घटक आपल्याला सोपा जाईल आणि त्यावरच्या प्रश्नांचे मार्क आपले जाणार नाहीत. तर त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण 1 ते 100 संख्यामध्ये कोणता अंक किती वेळा येतो किंवा कोणत्या संख्या किती आहेत, तर 1 अंकी संख्या आहेत फक्त 9, 3 अंकी संख्या फक्त एकच आहे 100 आणि उरलेल्या सर्व 2 अंकी संख्या आहेत. त्यामध्ये 10 पासून त्या सुरू होतात 99 पर्यंत 2 अंकी संख्या, म्हणजे 2 अंकी संख्यांची संख्या आहे 90, 1 अंकी आहेत 9 आणि 3 अंकी आहे एकच 100. अशा प्रकारे आपल्याला संख्यांचं वर्गीकरण करता येईल. त्यानंतर त्या संख्यामध्ये कोणता अंक किती वेळा, आता कोणता अंक किती वेळा किंवा त्यावर आधारित अजून एक प्रश्न असतो पहा की 2 हा अंक असलेल्या संख्या किती किंवा 5 हा अंक असलेल्या संख्या किती. अशा वेळेला आपण हा जर हिशोब वापरला तर निश्चितपणे आपलं उत्तर 1 याने चुकल पहा. कारण या संख्यामध्ये 1 ते 100 संख्यामध्ये जो अंक 20 वेळा आलाय ऍक्च्युली त्या संख्या फक्त 19 असतात, कारण एका संख्येमध्ये तो अंक डबल आलेला असतो. प्रत्येक अंकाचं तसंच आहे पहा. 11 तसंच आहे, 22 तसंच आहे, 33 तसंच आहे, 44 तसं, 55 तसं, म्हणजे त्या ठिकाणी तो अंक 2दा आलेला आहे. त्यामुळे त्या संख्येमध्ये आपण त्याचा हिशोब धरताना संख्या म्हणून ती आपण एकच समजायची, अंक म्हणून आपण निश्चितपणे त्याला एक जास्त समजू शकतो. उदाहरणानंतर तुम्हाला ते लक्षात येईलच. सर्वात पहिल्यांदा 1 ते 100 संख्यामध्ये म्हणजेच या 100च्या चौकटीमध्ये कोणता अंक किती वेळा येतो त्याचा बारीक हिशोब व्यवस्थित आपल्याला चौकट समोर ठेवायची 1 ते 100ची. 1 ते 100 जर आपल्याकडे नसेल तर वहीच्या कागदावर पटकन लिहून घ्यायचे किंवा 1 ते 100चा तक्ता असेल तर तो जवळ ठेवायचा आहे किंवा आपल्याला पटकन लिहिता सुद्धा येईल, फार वेळ लागणार नाही त्याला. मला एक 2 घटक समजेपर्यंत आपण सहजपणे तो लिहू शकतो. आता 1 ते 100 संख्यामध्ये 0 हा अंक किती वेळा येतो असं म्हटल्यानंतर आपण परीक्षेला काही 1 ते 100चा तक्ता घेऊन जाणार नाही. त्या ठिकाणी काही आपल्याला तक्ता पाहायला मिळणार नाही किंवा आपल्याला तो त्याच्यामध्ये वेळ जाईल. त्यामुळे आपल्याला या गोष्टी पाठ असणं किंवा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं 1 ते 100 मध्ये कोणता अंक किती वेळा येतो. सगळ्यात पहिला अंक आपण पाहू 0, 0. 0 अंक किती वेळा येतो, तर 0 अंक येतो 11 वेळा. त्यामध्ये कुठं असतो 0 अंक, फक्त तळाच्या लाईन मध्ये. 10, 20, 30 जी लाईन आहे
त्यामध्ये आपल्याला 0 हा अंक पाहायला मिळेल. 10, 20, 30च्या रांगेमध्ये जर आपण पाहिलं तर त्याला 10 रांगा असतात. मग 0 11 वेळा काय येतो? तर 100 मध्ये 0 2 वेळा येतो, त्यामुळे ते झाले 11 वेळा. नाहीतर मग 10च्या रांगेमध्ये आपल्याला 10 वेळा मिळाला असता. 100च्या संख्येमध्ये तो दोनदा येतो, म्हणून तो 0 अंक झाला 11 वेळा. इतरत्र 0 तुम्हाला पाहायला मिळणार नाही. त्यानंतर पुढचा 1 हा अंक आहे, तो येतो 21 वेळा. तो 21 वेळा का येतो? तर तो 100 मध्ये आलेला आहे म्हणून. इतर सर्व अंक 20च वेळा येतात. त्यामध्ये 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6, 7, 8, 9. 2 पासून 9 पर्यंतचे सर्व अंक त्या संख्येमध्ये 20च वेळा येतात. याचं कारण आहे की 1 हा 21 वेळा का आणि बाकीचे 20 वेळा असं का? यामागचं रिझन ध्यानात ठेवायचं, म्हणजे आपल्याकडनं चूक होणार नाही. 20 वेळा येणारे अंक 1 सुद्धा 20च वेळा आला असता, पण 100 मध्ये 1 अजून जास्त आल्यामुळं तो 21 वेळा होतो. इतर सर्व अंक 20च वेळा येतात. म्हणजे उदाहरणार्थ 1 हा अंक असणारे 1 हा अंक असणारे 1 हा अंक 100 पर्यंत किती वेळा येतो? 21 वेळा. 2 येतो 20 वेळा, 3 येतो 20 वेळा, 4 येतो 20 वेळा, 5 येतो 20 वेळा. म्हणजे उरलेले सर्व अंक 20च वेळा येतात. फक्त एकच 21 वेळा येतो. त्याचं कारण आहे 100 मध्ये 1 आल्यामुळं. यानंतर पुढचा घटक आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे आता हे लक्षात ठेवायचं काय म्हणजे 0 11 वेळा, 1 21 वेळा आणि उरलेले सर्व अंक 20 वेळा. यानंतरचा पुढचा घटक आहे ज्यामध्ये आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी प्रश्न विचारताना असं विचारलं जातं की 1 ते 100 असं न विचारता दोन अंकी संख्यामध्ये 0 किती वेळा? तर 2 अंकीमध्ये काही बदल होणार नाही. 0 9च वेळा येईल. त्याचं कारण असं आहे 100 मध्ये 0 दोनदा आहे, मात्र 100 ही 2 अंकी संख्या नाही. 100 ही 3 अंकी संख्या आहे. मग उरलेल्या संख्यामध्ये 0 किती वेळा येतो? 9च वेळा. म्हणजेच 0 हा अंक 2 अंकी संख्यांचा हिशोब केला. नीट लक्षात घ्या. हे वरचं जे लिहिलंय ते 1 ते 100 साठी आहे. आता जे लिहितोय ते 2 अंकी संख्यामध्ये आहे. दोन अंकी संख्या 10 पासून सुरू होतात आणि 99ला संपतात. म्हणजे त्यामध्ये 1 ते 9 अंक मोजायचे नाही आणि 100 पण मोजायचे नाही. कारण 1 ते 9 एक अंकी होतात आणि 100 3 अंकी होतात. त्यामुळे हे दोन्ही मोजायचे नाही. आपल्याला 2 अंकी संख्या म्हणजे 10 पासून सुरू करायचं आणि 99 पर्यंत जाऊन थांबायचं. 2 अंकी संख्यामध्ये 0 किती वेळा येतो? 9 वेळा येतो. कारण 2 शून्य कोणते कमी झाले? 100चे. एक अंक किती वेळा येतो? 19 वेळा. 2 ठिकाणचा कमी झाला. कुठला? सुरुवातीचा 1 आणि 100 मधला 1. हे 2 कमी झाल्यामुळे तो 19 वेळा येतो 2 अंकी संख्येमध्ये. त्याचप्रमाणे इतर सर्व जे अंक आहेत, 1 सकट बाकी सगळेच, हे सर्व अंक सुद्धा 19च वेळा येतात. फक्त 0 हा 9 वेळा येतो. हे 2 अंकी संख्यांचा हिशोब झाला फक्त. वरचं जे होतं ते 1 ते 100, आता 2 अंकी. कधी कधी असं विचारतात की त्यामध्ये संख्यामध्ये एक अंकी संख्या किती आहेत? तर एक अंकी संख्या आहेत 9. 1 पासून 9 पर्यंत. एक अंकी संख्या आहेत फक्त 9. 2 अंकी संख्यांची ट्रिक अशी आहे, 2 अंकी संख्या मोजल्या 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, यामध्ये फक्त 0 वाढवत नाही. 2 अंकी संख्या किती आहेत? एक अंकी संख्या संपूर्ण संख्या मालिकेत किती असतात? फक्त 9. 2 अंकी किती? फक्त 0 वाढवत जायचं पुढं पुढं. 2 अंकी आहेत 90. 3 अंकी 900. 0 वाढवत वाढवत जायचं. 4 अंकी संख्या किती आहेत संपूर्ण संख्या मालिकेत? पूर्ण संख्या मालिकेत आतापर्यंत 9000. म्हणजेच या पद्धतीने आपल्याला पुढे पुढे जायचंय. 0 वाढवत वाढवत जायचं. ही ट्रिक लक्षात ठेवायची. संपूर्ण संख्येमध्ये एक अंकी संख्या आहेत 9, 2 अंकी 90, 3 अंकी 900, 4 अंकी 9000, 5 अंकी 90,000, 6 अंकी 9 लाख.
या पद्धतीने आपल्याला पुढे पुढे शून्य वाढवत वाढवत जायचं. फार जास्त खोला त्याच्यात विचारलं जात नाही, मात्र 2 अंकी किंवा 3 अंकी इथपर्यंत विचारलं जातं, फार त्याच्या पुढे विचारलं जात नाही. मात्र ट्रिक आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. यानंतर हे जे तुम्हाला दिसतंय किंवा जे लक्षात येईल तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन केलं तरी चालेल, किंवा रेकॉर्डिंग लेक्चर असतात ते नंतर ऐकले तरी चालतील, किंवा तुमच्या पुस्तकातून जरी त्याची यादी करून ठेवली तरी चालेल. कोणत्याही पद्धतीने करा, ते फळ्यावरच पाहून करा, पुस्तकातून करा, शाळेत सरांनी सांगितल्यानंतर करा. मात्र हे यादी किंवा ही जी माहिती आपल्या डोक्यामध्ये फिट करून ठेवायची, कारण यावर आधारित वेगवेगळ्या विषयात वेगवेगळ्या ठिकाणी हे प्रश्न विचारले जातात. त्यामुळं या माहितीला आपण कायमचं लक्षात ठेवायचे. सोपी सोपी माहिती असते. त्यानंतर आहे एकक स्थानी शून्य असणाऱ्या 1 ते 100 मधील संख्या किती? ज्याच्या एकक स्थानाला शून्य आहे, म्हणजे दशक स्थानाला नाही, तर संपूर्ण 1 ते 100 मध्ये शून्य असतो 11 वेळा. 11 वेळामध्ये तो इतर ठिकाणी सर्वत्र एकक स्थानी आहे, फक्त 100 मध्ये एकाच ठिकाणी तो दशक स्थानाला आहे. 100 मध्ये इतर सर्व ठिकाणी तो एककलाच आहे. 10 ला एककला आहे, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 या सर्व संख्यामध्ये तो एकक स्थानाला आहे. 100 मध्ये मात्र तो एककला तर आहेच, पण दशकला सुद्धा आहे, आणि म्हणून तो 11 वेळा आहे. तर यामुळं जेव्हा असं विचारलं जाईल की 1 ते 100 संख्यामध्ये शून्य हा अंक एकक स्थानी किती संख्यामध्ये आहे, तर अशा वेळेला आपलं उत्तर 11 येण्याऐवजी 10 आलं पाहिजे. कारण 100 मध्ये जो शून्य आहे तो एक दशक स्थानाला आहे, तो आपल्याला धरता येणार नाही. तर प्रश्न काय विचारलाय, नेमकं काय सांगितलंय, या गोष्टी आपण प्रश्न वाचताना लक्षात ठेवायच्या आणि चुका करायच्या नाही. त्यानंतर हे झालं शून्य एकक स्थानाला किती वेळा आहे? 10 वेळा, 11 वेळा नाही. आणि मग इतर अंक किती वेळा येतात एकक स्थानी? इतर सर्व अंक एकक स्थानी येतात प्रत्येकी 10 वेळा. म्हणजे एक हा अंक एकक स्थानी किती वेळा येईल? 10 वेळा. आडवी रांग पाहिजे एकची. 1 मध्ये, 11 मध्ये, 21 मध्ये, 31, 41, 51, 61, 71, 81, 91. 10 वेळा एक हा पुढे येतो एकक स्थानी. दशक स्थानी आणि पुन्हा वेगळ्या वेळेला येईल, किंवा 11च्या रांगेमध्ये येईल पहा दशक स्थानला. मात्र एकक स्थानी 10 वेळा येईल, 2 सुद्धा 10 वेळा येईल, 3 सुद्धा 10 वेळा, 4 सुद्धा 10 वेळा. प्रत्येक अंक 9 पर्यंतचा हा एकक स्थानाला 10 वेळा येतो. शून्य फक्त शून्य सुद्धा त्या ठिकाणी 10 वेळा येतो. मात्र दशक स्थानाला शून्य आल्यामुळे तो 11 वेळा आपल्याला मोजण्याची आपल्याकडून चूक होऊ शकते. सर्व अंक हे एकक स्थानी 10च वेळा येतात. अशा प्रकारे 100 संख्या असतात, 10, 10, 100. मात्र शून्याचा आपण गोंधळ करायचा नाही. 100 मध्ये आपण शून्य डबल मोजायचं नाही, एकक स्थानाला तो एकदाच आहे. त्यानंतर एकक आणि दशक स्थानी समान अंक असणाऱ्या संख्या किती? ज्याचं एकक स्थान दशक स्थान सारखं आहे, उदाहरणार्थ 66 किंवा 88 किंवा 33, अशा ज्या संख्या आहेत की ज्यामध्ये तोच अंक पुन्हा वापरलाय, एककला तोच आहे, दशकला तोच आहे, असं जेव्हा झालेलं असेल, अशा संख्या किती आहेत? सरळ सरळ आपण एक ट्रिक ध्यानात ठेवायची त्याची. 11चा पाढा 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99. अशा प्रकारे समान अंक असणाऱ्या संख्या आहेत 9. 11च्या पाढ्यातल्या सर्व संख्या 9 पर्यंत, 11, 9, 99 पर्यंतच्या. अशा प्रकारे समान अंक असणाऱ्या, म्हणजे एककला आणि दशकला दोन्हीकडे सारखा अंक आहे, अशा संख्या असतात 9. 11च्या पाढ्यातल्या सर्व संख्या. त्यानंतर 1 ते 100 मध्ये प्रश्न विचारताना आणखी काय विचारलेलं असतं, तर तुम्हाला असं विचारतात की 1 ते 50 मध्ये समसंख्या किती, किंवा 1 ते 100 मध्ये समसंख्या किती. तर समविषमच्या घटकामध्ये आपण ते शिकणारच आहोत. मात्र इथं एक लक्षात ठेवायचे की 1 ते 100 मध्ये ज्या अर्ध्या संख्या आहेत त्या सम आहेत आणि अर्ध्या विषम आहेत. म्हणजे एक जर विषम आहे तर 2 सम आहे, 3 पुन्हा विषम आहे, एका आड एक असतात. त्यामुळं 1 ते 100 मध्ये त्या 50 संख्या सम, 50 विषम. त्याचप्रमाणे जर 2 अंकीमध्ये विचारलं तर 90 संख्या असतात सगळ्या मिळून, त्यातल्या 45 सम, 45 विषम. अशा प्रकारे त्या ठिकाणी माहिती दिलेली असते. या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे 1 अंकी, 2 अंकी. त्यानंतर असं विचारतात की 1 ते 10 या संख्यांची बेरीज किती?
जनरली आपल्याला त्याचा हिशोब माहिती आहे, पाठ करून ठेवलेला असतं आपण. 1 ते 10 ची बेरीज ही 55 आहे. आणि त्याचा हिशोब करताना किंवा जर आपल्याकडनं ट्रिक माहीत करून घ्यायची असेल, तर 1 ते 10 ची बेरीज करताना आता या ठिकाणी मी थोडंसं तुम्हाला ट्रिक सांगतो. 1 ते 10 ची बेरीज कशी करायची? त्याबद्दल एक गोष्ट सुद्धा ऐकण्यात असेल आपल्या, मात्र त्याला आता वेळ नाही आपल्याकडे. रामानुजन यांची ती गोष्ट होती. 1 ते 100 संख्यांची बेरीज ते काही सेकंदात करायची. 1 ते 100 संख्यांची. त्याची ट्रिक अशी होती, 1 ची आणि 10 ची जोडी लावायची. त्याची बेरीज होते 11. 10 ची आणि 1 ची बेरीज. दर ठिकाणी तशाच जोड्या लावायच्या. 2 ची 9 ची लावायची. 3 ची आणि 8 ची लावायची. 4 ची आणि 7 ची लावायची. 5 ची आणि 6 ची लावायची. प्रत्येक जोडीचा हिशोब जर तुम्ही केला, तर प्रत्येक जोडीची बेरीज येते 11. अशा होतात 5 जोड्या. 11 बेरीज येणाऱ्या 5 जोड्या म्हणून 11 पाचे 55. याच पद्धतीने आपण 1 ते 100 ची बेरीज करू शकतो. कारण जेवढ्या संख्या आहेत त्याच्या निम्म्या जोड्या होणार. आता इथं संख्या होत्या 10. 10 संख्या असल्यामुळे याच्या जोड्या होणार 5. प्रत्येक जोडीची बेरीज आहे 11. अशा जोड्या झाल्या 5 म्हणून 11 पाचे 55. 1 ते 100 ची बेरीज करायची म्हटली तर 1 ची आणि 100 ची बेरीज करायची, ती होती 101. अशा जोड्या होतात 100 संख्या म्हटल्यावर 50 जोड्या होतात. मग 101 ला 50 ने गुणायचे. 101 गुणिले 50 याचं उत्तर येईल 5050. म्हणजेच आपण 1 ते 100 ची, 1 ते 50 ची कोणत्याही संख्यांच्या कितीपर्यंत जर संख्यांची बेरीज सांगितली, तर आपण या ट्रिकचा वापर करून त्यांची बेरीज सहजपणे काढू शकतो. त्यामध्ये फारसा वेळ लावायची काही गरज नाही. काही सेकंदात, काही म्हणजे मिनिटभराच्या आतमध्ये आपलं हे उत्तर निघू शकतं. 1 मिनिटापेक्षा कमी वेळामध्ये. तर या पद्धतीने आपल्याला हे गुणाकार करता आले पाहिजे. ही ट्रिक लक्षात ठेवायची. तुम्हाला कितीपर्यंत जरी संख्या सांगितली, 1 ते 100, 1 ते 20, 1 ते 40 तिथपर्यंत संख्यांची बेरीज सांगितली, तर ही ट्रिक आपण वापरू शकतो. याच ट्रिकने आपण अजून खोलात गेलो तर समसंख्यांची बेरीज करता येते. 1 ते 100 मधल्या समसंख्यांची बेरीज, 1 ते 100 मधल्या विषम संख्यांची बेरीज. याच ट्रिकने आपल्याला ती करता येते. जर ट्रिक लक्षात राहत नसेल किंवा वेळ लागत असेल, तर आपण त्या बेरजांची उत्तरं पाठ करून ठेवली तरी चालतील. 1 ते 100 ची बेरीज किती, 1 ते 10 ची किती, 1 ते 50 ची किती. ट्रिक जर येत नसेल तर पाठांतर करून ठेवा. पाठांतर शक्य नसेल तर ट्रिकचा वापर करा. चॉईस इज युअर्स. त्याचप्रमाणे 1 ते 100 संख्यावर आधारित जे वेगवेगळे प्रश्न असतात, त्यामध्ये 1 ते 10 मध्ये काही प्रश्न असतात. 1 ते 10 मध्ये जर प्रश्न आपण पाहिला, आता एक प्रश्न मी विचारला होता की 1 ते 10 ची बेरीज किती? आपण ती 55 काढली. हे आपल्याला बऱ्यापैकी माहित असते. मात्र पुन्हा असा प्रश्न त्यामध्ये विचारला जातो की 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? पुन्हा अडचण होते की 1 ते 10 ची माहिती आहे, पण समसंख्या परत मांडा, 2, 4, 6 एकाखाली एक मांडा, परत बेरीज करा. त्यापेक्षा लक्षात ठेवायची 1 ते 10 मधल्या ज्या समसंख्या आहेत त्याची बेरीज असते 30 आणि विषमची आहे 25. दोन्ही मिळून होते 55. याच पद्धतीने आपण 1 ते 10, 11 ते 20 किंवा 1 ते 20, 1 ते 30 या पद्धतीने आपण बेरजा करू शकतो. त्याच्या ट्रिकने आपण त्याची उत्तर सहजपणे काढू शकतो कमी वेळामध्ये. याप्रमाणे आपण त्याच्या ट्रिकचा वापर करून 1 ते 100 मधले जे वेगवेगळ्या प्रश्न प्रकार त्यामध्ये विचारले जातात, त्या पद्धतीने आपण त्याचे ट्रिक लक्षात ठेवून ते सोडवायचा प्रयत्न करायचा. त्याचप्रमाणे स्वतः काही प्रश्न तयार करता आले तर त्याचाही विचार करायचा की स्वतः प्रश्न जर त्या 1 ते 100 संख्येवर बनवता आले, तर निश्चितपणे आपण त्याचा वापर करू शकतो आणि त्या प्रश्नांचा वापर करून आपण यावरचे जे संपूर्णपणे त्याचा जो स्वाध्याय किंवा अभ्यास आहे, तो निश्चितपणे आपण पूर्ण करू शकतो. तर आता यावर आधारित प्रश्न किती येतात परीक्षेमध्ये? हा एक मोठाच प्रश्न आहे. कारण आपण शेवटी जे प्रत्येक घटक शिकतो, तो एक्झाम ओरिएंटेड शिकतो. याचा परीक्षेमध्ये किती फायदा आहे किंवा यावरती परीक्षेमध्ये किती प्रश्न येतात? तर या घटकावरती, या मार्गदर्शकामध्ये जे दिलंय, त्यामध्ये आतापर्यंत 2022 ह्या एकाच वर्षी या घटकावर प्रश्न आला होता. म्हणजे निश्चितपणे या घटकाचं वेटेज जरी गणितामध्ये थोडंसं कमी वाटत असलं, तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण या घटकावर किंवा 1 ते 100 वर आधारित अनेक ठिकाणी वेगवेगळ्या घटकामध्ये प्रश्न विचारले जातात. त्यामुळे 1 ते 100 चा चौकोन
हा आपल्या डोळ्यांपुढे फिरलाच पाहिजे. निश्चितपणे आपल्याला तो पाठच असला पाहिजे की त्यामध्ये सम किती, विषम किती, कोणता अंक कुठं, कोणता एकक स्थानी, कोणता दशक स्थानी. म्हणजे अनेक वेळा यावर आधारित वेगवेगळे प्रश्न विचारले जातात वेगवेगळ्या घटकामध्ये. जरी या स्वतंत्र घटकावरती एकच प्रश्न विचारला असला आतापर्यंतच्या काही प्रश्न मालिकेमध्ये किंवा प्रश्नसंचामध्ये, 2022 ला जो प्रश्न आला होता तो प्रश्न असा होता, 2 अंकी संख्येमध्ये 6 हा अंक असलेल्या संख्या किती? आता 2 अंकी संख्येमध्ये, हे आता फळा क्लीन करतो मी. ज्यांना लिहायचं असेल त्यांनी नंतर पुस्तकातून दिले तरी चालेल किंवा 1 ते 100 अंक फळ्यावर लिहून किंवा वहीमध्ये लिहून आपण त्यावरचे वेगवेगळे प्रश्न लिहू शकतो. दोन अंकी संख्येत 6 हा अंक असलेल्या आता प्रश्न नीट बारकाईने वाचायचे. 2 अंकी संख्येत म्हटले, आपण जर पाहिलं तर प्रत्येक अंक किती वेळा येतो? आपण आत्ताच माहिती पाहिली होती की 20 वेळा येतो. मात्र आपल्याला या संख्या जर मोजल्या तर आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे असं पाहायला मिळेल की एक अंकीतला 6 सोडून द्यायचा आपल्याला, कारण प्रश्न 2 अंकीचा आहे. त्यामुळे 6 सोडून दिला तर उरलेल्या 2 अंकी संख्या होतात 19. अंक येतो 19 वेळा, मात्र एका संख्येमध्ये तो दोनदा आलेला आहे 66 मध्ये. मग 2 अंकी संख्येमध्ये 6 हा अंक असलेल्या संख्या किती विचारले? अंक किती वेळा आला असा प्रश्न नाही. अंक आलाय 2 अंकी संख्येमध्ये 19 वेळा, मात्र एका संख्येमध्ये तो दोनदा आलेला आहे. म्हणजेच 66 या संख्येमध्ये तो दोनदा आलाय. म्हणजे ती संख्या आपल्याला मोजताना एकच मोजायची. जरी 6 त्यामध्ये दोनदा असला तरी आपल्याला तो 6 दोनदा मोजता येणार नाही, कारण आपल्याला संख्या विचारल्यात किती. आता 6 हा अंक असलेल्या संख्या किती, पण त्यामध्ये 2 अंकी विचारलेत, एक अंकी धरायची नाही. म्हणजे 6 सोडून द्यायचंय. 66 मधला अजून एक 6 सोडून द्यायचंय. म्हणजेच 6 अंक असणाऱ्या संख्या सगळ्या मिळून असतात 20. त्यातली 6 गेली आणि 66 मधला अजून एक अंक गेला, म्हणजे 2 अंक कमी झाले. सगळ्या मिळून संख्या झाल्या 2 अंक कमी झाल्यामुळे 66 ही संख्या आपल्याला धरता येणार नाही, कारण तिथे डबल अंक आहे. त्यामुळे तो एकच धरायचा आहे 66 मधला. मग 6 गेला आणि 66 मधला एक 6 गेला. 20 मधून 2 गेले, म्हणजे संख्या झाल्या 18. आपण आपल्या समोर जर 1 ते 100चा तक्ता असेल तर आपण याची खात्री करू शकता. 6 अंक आपल्याला कुठं कुठं सापडेल? 6 अंक आडव्या रांगेमध्ये सापडेल 6 पासून 96 पर्यंत. पण 6 एक अंकी असल्यामुळे 6 धरायचा नाही. 16 पासून 96 पर्यंत पाहिलं तर त्या होतात 9 संख्या. त्याचप्रमाणे 60 आणि त्या पुढची जी रांग आहे 61 ची, त्यामध्ये तो 10 वेळा सापडेल, कारण आपल्याला 66 आता आडव्या रांगेत आपण मोजल्यामुळं तो त्या ठिकाणी आपल्याला 60 पासून 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69 एवढ्या 10 संख्यामध्ये सापडेल. मात्र त्यातली आपण एक कुठं धरली होती 66 मध्ये, ती सोडून द्यायची. उरलेल्या संख्या 65 पर्यंतच्या 5, 60 मधली 60 एक झाली, 65 पर्यंतच्या 5 आणि 66 पासून पुढच्या 67, 68, 69 या 3. म्हणजे त्या ठिकाणी 9 संख्या आणि आडव्या रांगेतल्या 9 संख्या दोन्ही मिळून 18 संख्या अशा होतात की ज्यामध्ये 6 अंक समाविष्ट आहेत आणि फक्त 2 अंकी विचारल्यात. जर सगळ्या विचारल्या असत्या तर उत्तर 19 झालं असतं. मात्र सगळ्यांना विचारल्यामुळे आपल्याला 18 लिहिण्याची वेळ येणार आहे, कारण एक अंकी जर धरली असती तर 19 झाले असते. आपण एक अंकी विचारलीच नाही, 2 अंकी विचारले. हा एकमेव प्रश्न 2022 मध्ये आला होता. आणि इथेही काही जणांचा गोंधळ होऊ शकतो की निश्चितपणे ते आपण आपल्याला 6 अंक किती वेळा आहे असं विचारले, आपण म्हणतो 2 अंकीमध्ये तो 6 अंक 19 वेळा आहे. आपण घाईघाईने 19 उत्तर लिहू शकतो. मात्र 6 अंक किती वेळा आलाय असं प्रश्नच विचारलेला नाही. 6 अंक असलेल्या संख्या किती विचारले, त्यामुळे प्रश्नात काय विचारले आणि काय अपेक्षित आहे याचा विचार करून आपल्याला ते उत्तर लिहायचं.
अजिबात त्यामुळे गोंधळायचं कारण नाही. 6 अंक असणाऱ्या संख्या किती, मग संख्याच किती येते लिहायचे. 6 अंक किती वेळा आलाय याचा विचार करायचा नाही, कारण 6 अंक किती वेळा येतो आणि 6 अंक असलेल्या संख्या किती यामध्ये 1 चा फरक पडतो आणि तो 1 चा फरकच आपल्याला गोंधळात टाकू शकतो. म्हणून न गोंधळता ते उत्तर लिहायचे. त्याचप्रमाणे आणखी काही प्रश्न कोणत्या प्रकारचे येऊ शकतात त्याचा विचार करायचा आहे. प्रश्न बारकाईने वाचल्याशिवाय उत्तराच्या दिशेने जायचं नाही, उत्तराकडे जाण्याची घाई करायची नाही. त्यामध्ये प्रश्न असा आहे, 11 ते 100 पर्यंतच्या किती संख्यांच्या दशक स्थानी 0 हा अंक असतो. आता 0 दशक स्थानी येण्याची शक्यता फक्त 100 मध्ये आहे. इतरत्र 0 हा दशक स्थानी येऊ शकत नाही, कारण संख्याच 2 अंकी आहे. 2 अंकीमध्ये जर दशक स्थानी 0 आला तर ती संख्या एकच अंकी होईल. म्हणजे 2 अंकीमध्ये 0 एक दशक स्थानी येऊ शकत नाही. 0 हा दशक स्थानी यायचा असेल तर संख्या 3 अंकी पाहिजे, तर ती आपल्याला मोजता येईल. आणि 1 ते 100 मध्ये 3 अंकी संख्या फक्त एकच आहे, 100. म्हणजे दशक स्थानी 0 असणारी संख्या एकच आहे. दशक स्थानी 0 एकदाच आलेला आहे, तो म्हणजे 100 मध्ये, म्हणून त्याचं उत्तर येईल 1. दशक स्थानी 0 असणाऱ्या संख्या आहेत एकच आणि ती संख्या आहे 100. म्हणजेच या पद्धतीने आपल्याला प्रश्नाकडे नीट जर लक्ष दिलं, ज्यांच्याकडे नवनीतचा मार्गदर्शक आहे त्यामध्ये हा पहिला प्रश्न होता स्वाध्यायातला. 11 ते 100 पर्यंतच्या संख्यांच्या दशक स्थानी 0 अंक किती वेळा असतो, तर तो असतो एकच वेळा आणि ती संख्या आहे 100. दुसरा प्रश्न जो आता मी तुम्हाला समजावून दिला की 2022 मध्ये विचारला होता, 2 अंकी संख्येत 6 अंक असलेल्या संख्या किती, त्याचं उत्तर आहे 18. पर्याय नंबर 3 आहे त्यामध्ये. पर्याय आपण शोधू शकता निवांत. फक्त मी उत्तर सांगितलं की 18 संख्या अशा आहेत की ज्यामध्ये 6 अंक आहे. त्यानंतर प्रश्न विचारलाय, 40 ते 92 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यापैकी किती संख्यांच्या एकक स्थानी 1 हा अंक असेल. आता 40 ते 92 जर म्हटलं तर एकक स्थानी 1 पाहिजे, म्हणजे शेवटी 1 पाहिजे. 41 पासून पुढे जर मोजलं आपण, 40 नंतर संख्या आहेत 41, त्यामध्ये एकक स्थानाला 0 आहे, सॉरी एकक स्थानाला 1 आहे. 41 नंतर 51, 41, 51, 61, 71, 81, 91. आणि त्यांनी सांगताना सांगितलंय 40 ते 92. निश्चितपणे 40च्या पुढे आहे आणि 92 पेक्षा कमी आहे. 1 हा अंक एकच स्थानी आलेला आहे 1, 2, 3, 4, 5, 6 वेळा. निश्चितपणे याचं उत्तर 6. आणि पर्याय नंबर जो असेल तो शोधा आणि त्याला टिक करा. म्हणजे 1 हा अंक एकक स्थानी किती वेळा आलाय, 6 वेळा आलाय. ज्याच्याकडे 1 ते 100चा तक्ता आहे त्यांनी स्वतः खात्री करू शकता, किंवा ज्यांचा पाठ आहे त्यांनाही कळेल की 41 ते 91, 92 पर्यंत या ठिकाणी आपल्याला 6 वेळा 1 हा एकक स्थानी आलेला दिसेल. त्याचप्रमाणे थोडेसे फिरून फिरून जे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये असं आहे, आता या प्रश्नामध्ये बऱ्याचदा आपण पर्यायाचा विचार करून जायचे, कारण चौथा प्रश्न जो आहे, एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 14 आहे. संख्या 2 अंकी आहे, अंकांची बेरीज 14 आहे. मात्र पुढे काय सांगितलंय, त्या संख्येमध्ये 18 मिळवले असता, त्या संख्येमध्ये जर 18 मिळवले तर संख्येमध्ये त्या अंकांची स्थाने बदललेली असतात. म्हणजे ती जी संख्या कोणती असेल XYZ, त्या संख्येमध्ये जेव्हा तुम्ही 18 मिळवता तेव्हा अगोदरची संख्या होती त्याच्या नेमकी उलटी संख्या मिळते. म्हणजे जर 28 असेल तर 82 होतात. अंक उलटे होतात. उदाहरणार्थ त्या पर्यायातली जर पहिली संख्या आपण पाहिली 95, अंकांची बेरीज आहे 14, याच्यामध्ये जर 18 मिळवले तर ती संख्या 3 अंकी होती. त्यामुळे हा पर्याय आपल्याला वापरता येणार नाही. दुसरा पर्याय आहे 86, त्यामध्ये जरी 18 मिळवले तरी संख्या 3 अंकी होते. त्यामुळे हेही चालणार नाही, कारण हे 100च्या पुढे जात नाही. आपल्याला उत्तरात संख्या 2च अंकी आली पाहिजे. तिसरा पर्याय आहे 68 आणि चौथा आहे 59. आता 68 मध्ये 18 मिळवून पहा काय होते. ही संख्या मूळची संख्या, त्याच्यात 18 मिळवले, 8 आणि 8 होतात 16, 1, 6 आणि 1, 7 आणि 1, 8, 86. पहिली संख्या होती 68, आता तयार झाली 86. निश्चितपणे अंक आदला बदली होऊन ती संख्या मिळाली. पर्याय नंबर तो टिक करायचा आहे. म्हणजे आपण आपलं उत्तर चुकण्याची अजिबात शक्यता राहणार नाही, कारण आपण गणिती क्रिया करून हे उदाहरण सोडवलंय. या ठिकाणी तुम्हाला ट्रिक वापरण्याऐवजी पर्यायाचा विचार करून गणित सोडवायचे आहेत. तुम्हाला आधी पर्यायात दिलेल्या संख्या पाहायच्या, त्यामध्ये 18 मिळवायचे, अतिशय वेगाने मिळवायची. ज्याचं उत्तर 100च्या पुढे जाते तो पर्याय सोडून द्यायची.
कारण आपल्याला उत्तर 2 अंकी आलेलं पाहिजे. 100च्या पुढे जे पर्यायांचं उत्तर जाते ते सोडून द्यायचे. राहिले 2च पर्याय. 68ला क्लिक झालं म्हणून आपण 59चा विचार केला नाही. 59चा जरी विचार केला त्याच्यामध्ये 18 मिळवले तर 9 8 होता 17, 1 5 1 6 1 7 77 होतात. 77 मध्ये दोन्ही अंक सारखेच येतात त्यामुळे हा पर्याय होऊ शकत नाही. या पद्धतीने आपण उत्तराकडे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. वेळ वाचला पाहिजे. वेग आणि अचूकता या 2 गोष्टींवर आपण फोकस ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे 5वा प्रश्न आहे जो आधीच मी तुम्हाला सांगितला होता की एकक आणि दशक स्थान समान अंक असणाऱ्या एकूण 2 अंकी संख्या किती? आता एकक दशक स्थान आहे म्हणजे ती संख्या 2 अंकीच असावी तरच त्यामध्ये एकक दशक स्थान येऊ शकतं. आणि निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला 2 अंकी संख्यामध्ये ज्याचं एकक दशक स्थान सेम आहे म्हणजेच दोन्हीकडे सारखी संख्या आहे अशा संख्या असतात. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की त्या 11च्या पाड्यातल्या असतात. आणि 11च्या पाड्यातल्या जवळपास 2 अंकी संख्या येतात त्या 100 पर्यंत 9, 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99 म्हणजे एकक दशकला समान अंक असणाऱ्या संख्या मिळतात 9 आणि याचं उत्तर आपल्याला पर्याय नंबर 2 मध्ये सापडेल. त्याचप्रमाणे जो 6वा प्रश्न आहे 1 ते 100 या संख्यामध्ये 5 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो? मी तुम्हाला मागाशी सांगितलं 0 येतो 11 वेळा 1 ते 100 मध्ये, 1 येतो 21 वेळा आणि उरलेले सगळे अंक येतात 20 वेळा. म्हणजे 5 हा अंक त्या उरलेल्या यादीमध्ये आहे. 5 सुद्धा किती वेळा येतो? 20 वेळा येतो. पर्याय नंबर त्यासाठी आपण शोधू शकता. पर्याय आहे त्याचा 2. त्यानंतर 7वा प्रश्न आहे 10 ते 99 पर्यंतच्या संख्यामध्ये 9 हा अंक किती वेळा येतो? 10 ते 99 म्हणजे आपल्याला लगेच कळतं की या कशा येतात 2 अंकी संख्या आणि आपण 2 अंकीचा वेगळा हिशोब मांडलेला होताच. 1 ते 100चा वेगळा मांडला होता आणि 2 अंकीचा पण मांडला होता. 10 ते 99 मध्ये म्हणजेच 2 अंकी संख्यामध्ये 9 अंक किती वेळा येतो? आपण निश्चितपणे पाहिले मगाशी 1 ते 100चा वेगळा हिशोब आहे आणि 2 अंकीचा वेगळा हिशोब आहे. 2 अंकीसाठी जेव्हा आपण हिशोब करतो तेव्हा 9 अंक किती वेळा येत असेल? 1 ते 100 मध्ये तो येतो 20 वेळा. पण 2 अंकीमध्ये आपल्याला 1 अंकीतलं 9 कमी करावं लागेल आणि म्हणून 1 ने तो कमी होईल आणि 10 ते 99 मध्ये 9 हा अंक येईल 20 वेळा नाही येतो तो येईल 19 वेळा. कारण 20वा कोणता कमी झाला? तर त्या ठिकाणी जो 1 अंकी मधला जो 9 अंक होता तो कमी झाला म्हणून 10 ते 99 मध्ये 9 अंक आला 19 वेळा. पर्याय नंबर आहे त्याचा 1. त्यानंतरचा 8वा जो प्रश्न आहे खूप सोपा आहे. सहजपणे आपण लिहू शकतो. प्रश्न वाचण्याची सुद्धा फारशी गरज नाही. 1 ते 100 या संख्यामध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? 1 ते 100 मध्ये 0 किती वेळा? फक्त तळातली लाईन पाहिजे 10, 20, 30, 40, 100 पर्यंत जायचं. 100 मध्ये 1 जास्त आहे म्हणून 11 वेळा. 0 अंक येतो 11 वेळा. या ठिकाणी कोणत्याही ट्रिकची गरज नाही. आपल्याला माहितीच आहे 10च्या रांगेमध्ये जो 0 असतो आणि त्या ठिकाणी आपण तो किती वेळा मोजायचा ते पाहायचंय आणि त्या ठिकाणी आपण ते लिहायचं. त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे 1 ते 100 या संख्यामध्ये 2 हा अंक नसलेल्या किती संख्या आहेत? संख्या 1 ते 100 विचारले. 2 अंक नसलेल्या. आता अगोदर आपल्याला 2 अंक असलेल्या समजल्या पाहिजे. दोन अंक नसलेले विचारले म्हणजेच आपण 2 अंक असलेल्या केल्या की आपण त्या 100 मधून वजा करायचे. आता 2 अंक असलेले किती असतात संख्या? 2 अंक येतो 20 वेळा. मात्र 22 मध्ये तो डबल आल्यामुळं 2 अंक असणाऱ्या संख्या असतात 19. मग 2 अंक असलेल्या किती आहेत? नीट लक्ष द्या. 2 अंक असलेल्या संख्या आहेत 19. आता विचारले काय आपल्याला 2 अंक नसलेले. प्रश्न नीट वाचायचा. जर का आपण असलेल्याचं वाचलं तिथं आपण पर्याय 19 बघणार तिथं लगेच क्लिक करणार आणि आपण म्हणणार अरे माझं कसं काय चुकलं. प्रश्न विचारलाय 2 अंक नसलेल्या संख्या किती? आपण विचार केला तिथं वाचताना 2 अंक असलेल्या किती आणि म्हणून घाई गडबडीत आणि पर्याय नंबर जो 19 आहे जी चुकण्याची शक्यता आहे तो नेहमी 1 नंबर दिलेला असतो की आपण घाई गडबडीत पहिला पर्याय वाचतो 19ला क्लिक करतो आणि आपण नंतर गोंधळात पडतो अरे माझं चुकलं. त्यामुळं उत्तर लिहिताना प्रश्न नीट वाचल्याशिवाय घाई करायची नाही.
नेहमी उत्तराचा जो चुकीचा पर्याय काही काही नेमकं मुलं आपण पहिल्यांदा तो वाचतो म्हणून 1 नंबरला दिलेला असतो. विचार करायचा, विचारलेला आहे 2 अंक नसलेल्या संख्या. 2 अंक असलेल्या आपल्याला माहिती आहे 19 येतं. मग 100 मधून हे 19 वजा केल्या 100तून 19 गेले राहिले 81. म्हणजे ज्याच्यामध्ये 2 नाही, ज्या संख्यामध्ये 2 नाही अशा संख्या आहेत 81 संख्या आहेत. आणि उरलेल्या जे 19 संख्या आहेत त्यामध्ये 2 आलेला आहे आणि त्यामुळे ते आपल्याला मोजता येणार नाहीत. राहिले 81 संख्या आणि हा पर्याय आहे थेट 3 नंबरला. मात्र आपण पहिल्यासारखा विचार केला 19चा विचार केला तर पर्याय पहिल्याच नंबरला आहे. मग आपण घाईघाईमध्ये पहिला पर्याय क्लिक करतो आणि मग आपण गोंधळात पडतो. त्यापेक्षा थोडासा विचार करा. काय विचारलंय? असलेल्या का नसलेल्या? ते एकदा बघा आणि मग नसलेल्या विचारलंय ते 81 उत्तर. असलेल्या विचारलं असतं ते 19 उत्तर आलं असतं. 81. त्यानंतर वळायचं आपल्याला 10व्या प्रश्नाकडं. त्यानंतर 10वा जो प्रश्न आहे 1 ते 100 या संख्यामध्ये 3 व 4 हे 2 अंक समाविष्ट असलेल्या किती संख्या आहे? 3 आणि 4 या संख्या किती? 1 ते 100 मध्ये बरं का, आता 2 अंकी नाही विचारला आता फक्त. 1 ते 100 मध्ये 3च्या किती आता? 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये 3 असणाऱ्या संख्या आहेत 19 आणि 4 असणाऱ्या आहेत 19. दोन्ही मिळून होतात 38. पर्याय नंबर पाहून घ्या. 1 ते 100 मध्ये 3 आणि 4 या दोन्ही अंक असणाऱ्या संख्या आहेत 19 मिळून होतात 38. पर्याय नंबर 2. तीनच्या झाल्या 19, 4च्या झाल्या 19. मात्र त्या ठिकाणी ती 34 आणि 43 दोन्ही संख्यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये 3 येतो आणि 4 येतो. तर मोजताना आपण 38 जर मोजल्या 19 ही संख्या 4 मध्ये पण मोजली जाईल, 3 मध्ये पण मोजली जाईल. ही सुद्धा 4 मध्ये मोजली जाईल, 3 मध्ये मोजली जाईल. म्हणजे या ठिकाणी दोन्हीतले एकाची आपल्याला वजा करावी लागेल. निश्चितपणे आपल्याला दोन्ही संख्या जर एकत्र मोजल्या नाही, आपल्याकडून जर गोंधळ झाला, ही आपण 4 मध्ये मोजणार का 3 मध्ये मोजणार? ही जर 4 मध्ये मोजली तर 3 मध्ये करता येणार नाही. ही जर 3 मध्ये मोजली तर 4 मध्ये करता येणार नाही. म्हणजे ह्या ज्या डबल होतात त्या 2 कमी करायच्या आणि त्या राहिल्या मग 36. प्रश्न कसे गोंधळात टाकतात याचा आपण नीट अभ्यास करा. त्यामध्ये पर्याय नंबर 1 ला 36 आहे. 3 व 4 हे 2 अंक समाविष्ट असलेल्या किती संख्या आहेत? ज्याच्यामध्ये 3 आणि 4 आहे. आता या 2 संख्या अशा आहेत का ज्याच्यात 3 पण आणि 4 पण आहे. मग धरायच्या कोणत्या यादीमध्ये? 19 सेपरेट धरल्या तर ते 38 होतात, पण ह्या संख्या डबल धरल्या जातात. त्याऐवजी आपण त्या दोन्ही जर कमी केल्या तर उरतात 36 आणि तो पर्याय आपण त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यामध्ये आपण व्यवस्थित त्याचा विचार करून त्याचं उत्तर लिहायचा प्रयत्न करायचा आहे. चुका करायच्या नाही. बऱ्याचदा आपण 19 संख्या हिशोब केलेला असतो, मात्र 3 आणि 4 एकत्र दिल्यात, दोन्ही एकत्र विचारल्यात, त्यामुळे त्याचाही आपण विचार केला पाहिजे. आता पुढचा प्रश्न आहे 1 ते 100 मध्ये 9च्या पटीत, पटीत म्हणजे पाढ्यात, 9च्या पटीत नसलेल्या संख्या म्हणजे 9च्या पाढ्यात नसलेल्या संख्या. आता याचा अर्थ असा आहे की 9च्या पाढ्यात असलेल्या किती येतात ते शोधायचे. 9च्या पाढ्यात असलेल्या संख्या किती आहे त्या बघायच्या, तेवढ्या फक्त 100 मधून कमी करायच्या.
काही टेक्निकल प्रॉब्लेम मुळे आय थिंक मीटिंग लेफ्ट झाली असावी किंवा लक्षात नाही आलं आपल्या. चला टू बी कंटिन्यू. 1 ते 100 पर्यंतच्या संख्येमध्ये 9च्या पटीत नसलेल्या किती संख्या आहेत? तर 9च्या पटीत नसलेल्या संख्या आहेत, 9च्या पटीत असलेल्या आहेत 11. 100 मधून त्या 11 वजा करायचे, त्या होतात 89 आणि पर्याय आहे 4 नंबरचा. त्यानंतर शेवटचा 12 नंबरचा प्रश्न आहे. एक ते 100 ऐवजी 71 ते 85 दिले फक्त. 7च्या पटीतील किती संख्या? एकाहत्तर ते 85 मध्ये 7च्या पटीतल्या म्हणजे ज्याला 7ने भाग जातो अशा. त्यामध्ये 71 नंतर 77 आहे, 77 नंतर 84 आहे. अशा प्रकारे फक्त 2च संख्या आहेत, 1 आणि 2. पर्याय नंबर 3. या ठिकाणी 2 संख्यांचा पर्याय जिथं लिहिलेला असेल त्याला आपण टिक करू शकतो. 7च्या पटीतील म्हणजे 7च्या पाड्यातील. आपण 7चा पाडा 70ला संपतो, मात्र त्याही पुढे आपल्याला पाढे मोजता आले पाहिजेत. 7 11 77, 7 12 84, 7 13 91, 7 14 98. या प्रकारे आपल्याला पाढे मोजता आले पाहिजेत की त्यामुळे आपल्याला 7च्या पटीतल्या संख्या शोधता येतील सहजपणे. अशा प्रकारे 1 ते 100 या संख्येवर आधारित आपण वेगवेगळे प्रश्न आपण स्वतः बनवू शकतो, स्वतः तयार करू शकतो. आणि वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले 1 ते 100 वर आधारित जे प्रश्न आहेत त्याचा निश्चितपणे सराव करू शकतो. त्याचप्रमाणे या घटकाला जोडून किंवा या घटकाच्या पुढे असणारा जो घटक आहे तो आहे संख्यांचा चढता व उतरता क्रम आणि तुलना. या पुढचा जो घटक आहे तो संख्यांचा चढता उतरता क्रम आणि तुलना. त्याचप्रमाणे त्या पुढचा जो घटक आहे तो आहे सम विषम संख्या, मूळ संख्या, त्रिकोणी संख्या, वर्ग संख्या. तो उद्याच्या भागात होईल. मात्र आज जो संख्यांचा चढता उतरता क्रम आहे त्याकडे थोडंसं जाणार आहोत. संख्यांच्या चढत्या उतरत्या क्रमामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला चढता आणि उतरता क्रम हा अचूकपणे लावता आला पाहिजे. त्यासाठी संख्यामधला लहान मोठेपणा आपल्या लक्षात आला पाहिजे. संख्यांचा लहान मोठेपणा ठरवताना त्या ठिकाणी संख्या 3 अंकी आहे, 4 अंकी आहे का 5 अंकी आहे याचा प्रथम विचार करायचा आहे. जर सर्व संख्या सारख्याच अंकी असतील म्हणजे 3 अंकी असतील सगळ्या किंवा 4 अंकी असतील किंवा 5 अंकी असतील, जेवढ्या अंकी संख्या असतील त्यावर आधारित आपण त्याचा विचार करायचा आहे. आणि विचार केल्यानंतर ठरवायचे की कोणती संख्या चढत्या क्रमामध्ये 1 नंबरला येईल किंवा उतरत्या क्रमामध्ये 1 नंबरला येईल. आणि प्रत्यक्ष संख्या न मांडता दिलेल्या संख्यांच्याच ठिकाणी त्यांच्याच बाजूला कुठेतरी आपण मार्किंग करून त्यांचा नंबर लावायचा आहे की त्या 1 नंबरला येतील का 2 नंबरला येतील. उदाहरणार्थ त्याचं एक सॅम्पल उदाहरण आपण पाहू. या ठिकाणी स्वाध्यायामध्ये किंवा ज्या सोडवायचे प्रश्न आहेत त्यामध्ये दुसरा प्रश्न आहे चढता उतरत्या क्रमामध्ये. या ठिकाणी 4 संख्या दिलेल्या आहेत, 88 758, 88 587, 888 75, 88 578. आणि प्रश्न विचारलाय उतरत्या क्रमाने लिहिल्यास तिसऱ्या क्रमांकाची संख्या कोणती. यांचा उतरता क्रम लावायचा आहे आणि तिसरी संख्या कोणती.
उतरता क्रम लावताना कुठेही संख्या पुन्हा मांडायची गरज नाही. सर्वात मोठी संख्या बघायची कोणती आहे. सुरुवातीचे अंक समान आहेत. तिसरा अंक पाहायचा 7, 5, 8, 5. 7, 5 आणि 8, 5 यामध्ये 8 हा 1 नंबरला येईल. ही संख्या 7 आहे. तिसऱ्या नंबरला 7 अंक आहे शतक स्थानी, त्यामुळे ती 2 नंबरला येईल. आता 3 नंबरला या दोन्ही पैकी कोणती आणता येईल. तिसरा अंक तर सेमच आहे दोन्हींचा 5 आणि 5. चौथा अंक इथं 8 आहे. निश्चितपणे ही संख्या 3 नंबरला येईल आणि 4 नंबरला हे जाईल. याच ठिकाणी त्याचा क्रम लावायचा आहे. कुठेही इतरत्र मांडायचे नाही किंवा त्याच्यात वेळ वाया घालवायचा नाही. याच ठिकाणी त्याचा क्रम लावायचा, तिथंच मांडायचा. त्याला पुन्हा करायचं आपल्या पद्धतीने जशा हव्यात तशा. 1, 2, 3, 4 नंबरला त्याचा नंबर लावायचा. त्याच्या कामामध्ये आपण त्याला लिहू शकतो. त्या ठिकाणी क्रम लावला आणि क्रम लावल्यानंतर त्यांनी विचारले की उतरत्या क्रमाने लिहिल्यास तिसऱ्या क्रमांकाची संख्या कोणती. तिसऱ्या क्रमांकावर आपण मार्क केली 88,587 आणि निश्चितपणे ही संख्या आपल्याला तिसऱ्या नंबरला लिहिता येईल. तिसऱ्या नंबरला ही संख्या आपल्याला पर्यायामध्ये जिथं दिली असेल तिथं आपण त्याची खूण करून ठेवायची. या ठिकाणी कुठेही संख्या पुन्हा लिहायच्या, पुन्हा गोंधळ करायचा, काही गडबडीत संख्या लिहायच्या, त्या गोंधळ करण्यापेक्षा याच ठिकाणी त्याचा पेन्सिलने आपण तिथं मार्क करून नंबर लावू शकतो. पहिली कोणती, दुसरी कोणती, तिसरी कोणती. मात्र उतरता क्रम सांगितलाय का चढता क्रम सांगितलाय याकडे मात्र आपण काळजीपूर्वक लक्ष द्यायचे. जर चुकीचा क्रम लावला तर निश्चितपणे आपला गोंधळ होऊन आपली चूक होऊ शकते. त्यामुळे आपण वेळ वाया घालवायचा नाही. कमी वेळामध्ये कसा प्रश्न सोडवता येईल याचा विचार करायचा. याच घटकावर आधारित काही प्रश्न. सर्वात महत्वाचं म्हणजे की त्या ठिकाणी आपल्याला संख्या लहान कोणती मोठी कोणती एवढं जर अचूक कळालं तर चढता उतरत्या क्रमात आपण चुकणार नाही. बऱ्याचदा असं विचारलेलं असतं की या ठिकाणी लावलेल्या संख्यांचा दिलेल्या संख्यांचा चढता क्रम लावा आणि पहिल्या आणि शेवटच्या संख्येची बेरीज करा किंवा पहिल्या आणि शेवटच्या संख्येतला फरक काढा. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यासाठी अगोदर आपल्याला क्रम व्यवस्थित लावता आला पाहिजे. क्रम जर अचूक लावला तर निश्चितपणे आपल्याला त्यांची बेरीज किंवा वजा जे काही सांगितलं असेल, फरक सांगितला असेल, जे सांगितलं असेल ते आपण अचूक काढू शकतो. पण कधी जर आपल्याला त्यांचा चढता उतरता क्रम जर योग्य लावता आला तर. जर आपण चढता क्रम लावला तो जर चुकला तर आपली पहिली शेवटची संख्या बदलू शकते, त्याची बेरीज वेगळीच येईल किंवा वजाबाकी वेगळीच येईल. पर्यायामध्ये तो उत्तर असेल नसेल किंवा आपलं उत्तर चुकून जाईल. त्यामुळं प्रश्नामध्ये विचारलेल्या जे गोष्टी आहेत त्या अचूक वाचायच्या. प्रश्नामध्ये सांगितलंय की याचा चढता क्रम लावा, पहिली शेवटची संख्या शोधा, त्याची बेरीज करा किंवा त्याची वजाबाकी करा. जोही प्रश्न विचारलेला असेल, जसाही विचारलेला असेल त्या प्रश्नाचा विचार करून मग आपण त्याचं उत्तर काढायचं आहे. त्यानंतर आपण वळतोय त्यातल्या पहिल्या प्रश्नाकडे स्वाध्यायातल्या. पुढील पर्यायातील संख्यांचा योग्य चढता क्रम कोणता. या ठिकाणी 4 पर्याय दिलेत. कोणत्या पर्यायातला बरोबर आहे हे आपल्याला पटकन ओळखता आलं पाहिजे कमी वेळात. पहिल्या पर्यायामध्ये 10,101, 10,100, 10,111, 10,011. निश्चितपणे तिसऱ्या संख्येपेक्षा चौथी संख्या लहान आहे म्हणजे हा क्रम चुकलेला आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये 60,666, 66,000, त्यानंतर 66,660 आणि शेवटला 66,666. निश्चितपणे या ठिकाणी चारही संख्यामध्ये व्यवस्थितपणे चढता क्रम लावलेला आहे. लहान संख्या अगोदर आलेल्या आहेत, मोठ्या संख्या त्या पुढे आलेल्या आहेत. निश्चितपणे हा चढता क्रम योग्य आहे आणि म्हणून पर्याय नंबर 2 लाच क्लिक करायचे. या ठिकाणी विचारलेल्या संख्या, दिलेला क्रम हा अचूकपणे पाहायचा आहे आणि त्या ठिकाणी चढता विचारलाय का उतरता विचारलाय याचा विचार करून आपण त्या ठिकाणी त्याचा क्रम व्यवस्थित लावायचा आहे. त्यापुढचा जो घटक आहे तिसरा, की चढत्या क्रमानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी पुढील पर्यायापैकी कोणती संख्या येईल. त्या ठिकाणी अगोदरची संख्या दिली ती आहे 23 लक्ष. तिथं अक्षरात लिहिलेली आहे, मी अंकात लिहितो आहे 25,919. या अगोदर दिली, मध्ये बॉक्स दिलेला आहे आणि पुढे संख्या दिली 23,35,919.
फक्त इथं 25,000 आहे आणि इकडे 35,000 आहे. आता मध्ये कोणती संख्या आहे? निश्चितपणे हा जर चढता क्रम आहे तर इथं जी संख्या येईल याच्यापेक्षा मोठी असेल आणि याच्यापेक्षा लहान असेल. इथं जी संख्या आपल्याला टाकायची याच्यापेक्षा मोठी पाहिजे म्हणलं 23,000पेक्षा मोठी असावी. सॉरी 23 लक्षपेक्षा मोठी असावी. 23 लक्ष 25,000पेक्षा मोठी आहे. 29,000 आहे पहिलाच पर्याय. त्याच्या पुढचा जो आहे तो 24,000 पर्याय आहे. त्याच्या पुढचा 36,000 आहे. पण इकडे 36,000 चालणार नाही. 35 पेक्षा लहान पाहिजे. त्याचप्रमाणे त्याच्या पुढच्या पर्यायात 25,000 आहे आणि 199. तिथं 919 आहे आणि 199 पेक्षा लहान आहे. निश्चितपणे या संख्येपेक्षा ती मोठी असावी. म्हणून पर्यायामधली जी पहिली आहे 23,29,829 हा पर्याय या ठिकाणी अचूक बसतो. 25 पेक्षा हे 29,000 मोठे आहेत पण या 35 पेक्षा लहान आहेत. निश्चितपणे ही संख्या इथं योग्य बसते. पर्याय नंबर 2 सॉरी पर्याय नंबर 1 पर्याय आपण चेक करा. पर्याय 1 मध्ये ही संख्या दिलेली आहे. निश्चितपणे आपण त्याचा त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून पहा की त्या ठिकाणी चढत्या क्रमामध्ये ती संख्या त्या ठिकाणी योग्य बसते. या पुढचा जो प्रश्न आहे 2020 मध्ये विचारलेला होता आणि संख्या होत्या 32,976, 23,976, पुन्हा 32,796 आणि 23,796. आणि प्रश्न विचारला होता चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या आणि शेवटच्या संख्येची बेरीज किती? पहिली शेवटची संख्या. आता याचा चढत्या क्रमाने लावू आपण. चढत्या क्रमामध्ये 23 ची संख्या आधी येतील. इथं 23 नंतर 9 आहे, 23 नंतर 7 आहे. ही येईल पहिल्यांदा नंबरला, हे 2 नंबरला. इथं 32 आहे. तिसरा अंक पाहायचा. इथं 9 आहे, इथं 7 आहे म्हणजे ही 3 नंबरला येईल, ही 4 नंबरला येईल. आता संख्यांचा क्रम मिळाला. याची आपल्याला काय करायची? बेरीज करायची. पहिली संख्या चढत्या क्रमातली आहे 23,796 आणि शेवटची आहे 32,976. यांची बेरीज करायची. बेरजेनंतर आपल्याला मिळते 6 6 12 हात चाला 1 9 7 16 1 17 हात चाला 1 9 7 16 1 17 हात चाला 1 3 9 5 1 6 3 2 5 56,772. आणि या ठिकाणी 56,772 हा पर्याय आहे 4 नंबरला. मात्र हे करण्यापूर्वी आपल्याला चढता क्रम लावता आला पाहिजे. चढत्या क्रमामध्ये 1 नंबरला कोणती संख्या आहे, शेवटला कोणती संख्या आहे, ते दोन्हींची बेरीज किती होईल. अगोदर संख्या शोधायच्या, संख्यांची बेरीज मांडायची. बेरीज जर योग्य प्रकारे केली तर आपल्याला उत्तर निश्चितपणे मिळेल. अन्यथा आपल्याला उत्तराकडे जाता येणार नाही. प्रश्नात काय विचारलंय त्याचा व्यवस्थित विचार करायचा, क्रम लावायचा, क्रमनुसार त्या संख्या मार्क करायच्या, संख्या मांडल्यानंतर त्याची बेरीज करायची. त्याचप्रमाणे आपल्याला पुढचा जो प्रश्न आहे त्याच्याकडे जायचंय. अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये. त्यानंतर आहे संख्या दिलेल्या आहेत 87,768. आता आपण जी पाहिली ती होती बेरीज. आता आहे वजाबाकी. दुसरी आहे 85,392. तिसरी संख्या आहे 86,765, 84,271. या 4 संख्या आहेत. याचा सांगितलंय चढता क्रम मांडायचा आणि दुसऱ्या व तिसऱ्या संख्येतला फरक लिहायचा. याचाही चढता क्रम मांडायचा आहे. 2 आणि 3 नंबरची संख्या त्याची वजाबाकी करायची. सगळ्यात लहान कोणती आहे? 84. 1 85 2 86 3 87 4. दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येतला फरक काढायचा. चढत्या क्रमामध्ये दुसरी संख्या लहान आणि तिसरी मोठी आहे म्हणजे तिसरी अगोदर मांडायची. 86,765 फरक काढायचा म्हणजे वजाबाकी करायची. फरक म्हटलं की वजाबाकी. 86,765 मधून 85,392 वजा करा. यांची वजाबाकी मांडली. 5 मधून 2 गेले 3, 6 9 जात नाही, 16 9 गेले 7, 6 3 गेले 3, परत 7 5 गेले 1 आणि 8 8 गेले 0. 1373 ही त्याची वजाबाकी आहे. पर्याय नंबर 2 मध्ये आपल्याला ती 1373 वजाबाकी दिसते. त्याचप्रमाणे याच प्रकारचा आणखी एक प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. फरक विचारला की वजाबाकी लक्षात ठेवा. त्यामुळे तिथे दिलेलं नसतं वजाबाकी करा म्हणून. मात्र फरक म्हटलं की आपणच आपल्या पद्धतीने वजाबाकी मांडायची. त्याचप्रमाणे
जो 6वा प्रश्न त्यातला 2023 या परीक्षेमध्ये विचारलेला होता आणि संख्या दिलेल्या होत्या 40,273. या घटकावरती निश्चितपणे प्रश्न असतो, त्यामुळे थोडासा बारकाईने याचा अभ्यास करायचा आहे. या ठिकाणी सांगितलंय की या संख्या उतरत्या क्रमाने मांडा. आतापर्यंत 2 गणितं पाहिले आपण, त्यामध्ये चढता क्रम होता. आता उतरत्या क्रमाने मांडा. आणि काय सांगितलं, उतरत्या क्रमाने मांडल्यानंतर शेवटून शेवटून येणारी दुसरी संख्या आणि शेवटून येणारी चौथी संख्या यातला फरक काढल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल. आता अगोदर याचा उतरता क्रम मांडा. सर्वात मोठी जी आहे ती 42, याला 1 नंबर द्या. 41 मध्ये 3 संख्या आहेत, त्यामध्ये 2 2 आहे पुन्हा तिसऱ्या ठिकाणी सुद्धा. त्यानंतर 2च्या पुढे इथं 3 आहे, इथं 6 आहे आणि इथं 3 आहे. 6ची येईल ती 2 नंबरला. 3 मध्ये पुन्हा इथं 37 आणि इथं 38 आहे. 38 येईल 3 नंबरला, 37 येईल 4 नंबरला आणि 40,000 वाली येईल ती 5 नंबरला संख्या. आता हे झाला सरळ क्रम आहे, सरळ 1 ते 5. आता उलट्या क्रमाने मोजायला सांगितलं त्यांनी. उलट्या क्रमाने काय सांगितलंय, शेवटून दुसरी संख्या. शेवटून दुसरी म्हणजे 4 नंबरची 41,237 आणि शेवटून चौथी संख्या. शेवटून चौथी म्हणजे 5 4 3 2 2 नंबरची संख्या 41,260. ही शेवटून दुसरी होती, शेवटून बरं का, आणि शेवटून चौथी होती. ऍक्च्युअली ती समोरून पाहिली तर आपल्याला ती उलट्या दिसतील पहा. ही 4 नंबरला दिसेल आणि ही 2 नंबरला दिसेल. मात्र आपण शेवटून मोजतोय, लास्ट कडून इकडे मोजतोय, त्यामुळे या 2 संख्या आपल्याला मिळतील. आता विचारलंय यातले फरक जर काढला तर दशक स्थानी कोणता अंक येईल. फरक काढायचा म्हटल्यानंतर जी मोठी आहे ती वर मांडा. 260 मोठी आहे, 41,237 त्याच्या खाली मांडा. फरक काढा. 10 7 गेले 3, 5 3 गेले 2, त्यानंतर 2 2 गेला 0 0 0. फरक आला 23 आणि 23च्या दशक स्थानी अंक आहे 2 आणि म्हणून दशक स्थानी कोणता अंक येईल असा प्रश्न होता, 2023 मध्ये विचारला होता. दशक स्थानी अंक आला 2 आणि पर्याय नंबर तर जिथं 2 अंक दिलाय तो पर्याय आहे 3 नंबरला आणि त्या ठिकाणी ते उत्तर आपल्याला क्लिक करायचंय. आणि आपल्याला त्यासाठी काय काय करावं लागलं, सर्वात पहिला यांचा उतरता क्रम लावावा लागला. उतरता क्रम लावल्यानंतर शेवटून दुसरी आणि चौथी संख्या शोधली, त्यानंतर त्याची वजाबाकी केली, त्या फरकाचं जे उत्तर आलं त्यातलं दशक स्थानचा अंक पाहिला. एवढ्या क्रिया केल्यानंतर आपले 2 मार्क मिळतात. इतक्या अचूकपणे त्या क्रिया आपण सोडवायच्यात आणि मगच आपल्याला त्या उत्तराकडे जाता येईल. आजच्या लेक्चरमध्ये आपण ज्या गोष्टी पाहिल्या त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण पाहिले 1 ते 100 या संख्येवर आधारित प्रश्न आणि त्यानंतर आपण वळालो होतो संख्यांच्या चढत्या आणि उतरत्या क्रमाकडे. 1 ते 100 संख्यांवरती आपण फोकस करा. त्याचप्रमाणे चढता उतरता क्रम अचूकपणे लावायला शिका. 1 ते 100 वरती स्वतः प्रश्न तयार करायला शिका. स्वतः प्रश्नांची उत्तरं शोधा. स्वतःच प्रश्न बनवले निश्चितपणे आपल्याला उत्तर शोधायची गरज पडत नाही, कारण आपण प्रश्न आणि उत्तर दोन्ही आधी काढलेले असतात जेव्हा आपण स्वतः प्रश्न बनवतो तेव्हा. त्याचप्रमाणे आजच्या तासिकेमध्ये ज्या काही टेक्निकल इश्यूजमुळे थोडंसं इंटरप्शन आलं होतं, मात्र मी किंवा इतरांनी कोणी त्याकडे थोडंसं माझं लक्ष न वेधल्यामुळं इंटरप्शन्सचा काही त्रास जो झाला असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. जे इंटरप्शन झालं त्यामध्ये त्या ठिकाणी क्लासला त्याची जी कसर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भरून काढू. निश्चितपणे तो किती काय वेळ गेला असेल, तो 10-15 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटाचा, तो जो डिस्टर्बन्स झाला टेक्निकल इश्यूजमुळे, त्याबद्दल निश्चित आपण यापुढे काळजी घेऊ. मात्र आजच्या क्लासमध्ये ज्या गोष्टी झाल्या त्याचा सराव, त्यावर आधारित असलेले प्रश्न याचा सराव आपण निश्चित करायचा आहे आणि त्याबद्दलचे काही अडचणी असतील तर त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्लिअर करू. धन्यवाद. आजच्या लेक्चरमध्ये ज्या गोष्टी झाल्या त्या निश्चितपणे सर्वांना समजल्या असतील अशी आशा करतो. मी थांबतो.
की या प्रश्नांचा सराव करावा. आणि आजचं हे ऑनलाईन मार्गदर्शन आहे हे या ठिकाणी आता आपण थांबवत आहोत.